ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 401 ते 420 श्लोक 28 ते 30। परी सर्वथा आपुले जीवी केलियाची से कायची नुरवी ऐसी दोन्ही कर्मे द्यावी माझी या हाती शुभाशुभ फलैरेवम मोक्ष से कर्म बंधनई संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि। मग अग्निकुंडी बीज घातिली ते अहंकार दशे जीवी मुकली ते बिन फळताची मज अर्पिली शुभाशुभे आगा कर्मे जय करावे तैती हे सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म जन्मास विश्रम वरचिलही गेले म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ या देहाची या बांधोडी न पडिजे सुख दुःखांची या सागरी न बुडिजे सुखे सुख रूपा घडिजे माझी याची अंगा समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्वस्ति न प्रिय ये भजन्ति तुमां भक्त्या मयि तेषु चाप्यहम्। तो मे पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिता सरिसा जेथ अपपरू ऐसा भागू नाही जे ऐसिया माती जाणूनी अहंकाराचा कुरठा मोडूनी जे जीवे कर्मे करोनी माते भजले ते वर्तत दिसती देही परिते देही ना माझ्या ठाई आणि मितयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची अंतरे वासुनी आतुवट वस्तु विचारे मितेची ते आता दायांची जैसे लेणे अंगवरी आहा चवणे तैसे देह धरणे उदासतयांचे परिमळू निघालिया पवनासाठी मागे ओस फूल राये देठी तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह येर अवष्टंभू जो आगवा तो आरोढोनी मदभावा मदची आतु पांडवा पैठा जाहला
अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव संयन्व्य समन्तव्य सम्यगव्य वसितो हि स ऐसे भजते नि प्रेम भावे जया शरीरही पाठीन पवे तेने भलतियास व्हावे जातीची या आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा किरच सेलवाटा परिजीवित वेचिले सोहटा भक्तीची याकी आगा अंतीची या मती साचपण पुढिले गती म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेकी तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला तयाचे जीवित आईल थडिये आले म्हणून बुडाले पण जीवित वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती या लागी दुष्कृती जरीही जाहला तरी अनुत्ताप तीर्थी न्हाला म्हणून मजा तू आला सर्व भावे राम कृष्ण हरी